आपण या अगोदरच्या तासाला अ, प्रवास वर्णनाचं काही वैशिष्ट्य बघितले. प्रवास वर्णनामध्ये वेगवेगळे घटकांचा विचार केला. या सर्व घटकांचा विचार आणि प्रवास वर्णन या एकूण साहित्य प्रकाराचा विचार आपण काही टिपणाच्या साहाय्याने बघूया. आपण बघितलं की प्रवास वर्णनाच्या केंद्रस्थानी प्रवास हा एक महत्वाचा असा भाग असतो. पूर्वी प्रवास हा अत्यंत अवघड पद्धतीने किंवा अपरिहार्य पद्धतीने केलेला असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये साधनांची सुलभता नसल्यामुळे प्रवास हा फार केला जायचा नाही. परंतु आधुनिक काळामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची साधने, मार्ग याच्यामुळे प्रवास हा सहज उपलब्ध व्हायला लागला आणि या प्रवासामधनं नवीन ठिकाणाची जाण्याची इच्छा, तिथे असलेले वेगवेगळ्या गोष्टी, तिथल्या आहार, व्यवसाय, राहण्या वागण्याच्या पद्धती या सगळ्या गोष्टीचा अ, माहिती सांगण्याची इच्छा ही व्हायला लागली. आता या प्रवास वर्णनाच्या साहित्य प्रकार म्हणून अभ्यास हा आपण केला. आता ललित गद्य या वाङ्मय प्रकारातच प्रवास वर्णन या साहित्य प्रकारचा समावेश होतो हे आपण बघितलं. हा साहित्य प्रकार प्रामुख्याने इंग्रजीतून आलेला आहे. प्रवास वर्णनात केवळ स्थळ प्रदेशाची वस्तुनिष्ठ वर्णने व त्याचा इतिहास अभिप्रेत नसतो, तर स्थळ प्रदेशाचे व्यक्तित्व, ते पाहणारा अनुभवणारा लेखक किंवा लेखकाचे व्यक्तिमत्व हे त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेले असते. पूर्वी प्रवास वर्णने हे केवळ स्थळ वर्णने असायची. त्याच्यामुळे फार फार तर त्याला प्रवास वृत्तांत म्हणता येतात. देश, काल, परिस्थिती, त्याचे वर्णन आणि प्रवासातील विविध अनुभवाचे वस्तुनिष्ठ कथन म्हणजे प्रवास वृत्तांत असेल. हे त्या काळातील परिस्थितीवर प्रकाश टाकतात म्हणून अभ्यासाची साधने होतात. परंतु आधुनिक काळामध्ये असलेल्या प्रवास वर्णनामध्ये असलेले लालित्य हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. तुम्ही इतिहासामध्ये शिकलेल्यामध्ये फाहियान, ह्युएन मार्को पोलो यासारख्या प्रवास वर्णन यासारख्यांनी लिहिलेले प्रवास वृत्तांत तुम्ही पाहिले. परंतु आधुनिक काळातील प्रवास वृत्तांतापेक्षा हे काहीसे वेगळे आहे. हे सध्याचे असलेले मराठीतील किंवा इतरही भाषांमधील प्रवास वृत्तांत हे ललित असे प्रवास वृत्तांत आहेत. वृत्तपत्र, मासिक याच्यामध्ये येणारे स्फुटलेख, त्याचबरोबर प्रवास वर्णनं ही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि या ललित गद्याचा एक उपघटक म्हणून प्रवास वर्णन हा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार आपल्याला दिसून येतो. मराठीच्या संदर्भात अनंत काणेकर, गंगाधर गाडगीळ, प्रभाकर पाध्ये, पु. ल. देशपांडे, राभी जोशी यासारख्यांनी लिहिलेले प्रवास वर्णने हे आपल्याला नमुना दाखल दाखवता येईल. प्रवास वर्णन हा काहीसा आत्मनिष्ठ वाङ्मय प्रकार आहे. तो वस्तुनिष्ठ आहे, परंतु लेखकाचे असणाऱ्या जाणीवा, लेखकाचा असणारा अनुभव हा त्यातून येतो. प्रवास झाल्यानंतर हे लिहिलेलं असल्यामुळे त्या प्रवासातील अनुभवाचा तो पुनर्शोध घेतो आणि त्याची लालित्यपूर्ण मांडणी करतो. यामध्ये प्रवास वर्णनकाराच्या व्यक्तिमत्वाला एक अपरिहार्य स्थान असते, महत्वाचे स्थान असते. त्यामुळे एकाच स्थळाचा अनुभव वेगवेगळ्या प्रवास वर्णनकारांनी घेतला तर त्यांची वर्णन करण्याची पद्धती भिन्न भिन्न असते, वेगवेगळी असते, हे आपल्याला जाणवते. प्रवास वर्णनामध्ये स्थळाला महत्व असते. लेखकाला, पत्रकाराला किंवा एखाद्या प्रवास वर्णनकाराला जसे व्यक्तिमत्व असते तसे या स्थळाला देखील व्यक्तिमत्व असते आणि या स्थळाला असलेले व्यक्तिमत्व आपण बघितलंय ते कसं आहे, तर भूरचनेची वैशिष्ट्ये, इतिहास व सांस्कृतिक अशी वैशिष्ट्ये, परंपरा यामुळे या स्थळाचे व्यक्तिमत्व आणि पर्यटकाचे व्यक्तिमत्व आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. प्रवास वर्णन म्हणजे एक प्रकारे ते स्थळ आणि प्रवास वर्णनकार याच्यामध्ये असलेला संवादच असतो आणि त्या स्थळाबद्दलचं असलेलं त्याचं मत, त्याच्याविषयी असलेला त्याचा दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. प्रवास वर्णन हे प्रामुख्याने प्रथम पुरुषी निवेदनामध्ये असते.
त्यात पत्र, दैनंदिनी, त्याचबरोबर बातमीपत्र अशाही रूपाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पंडिता रमाबाई, की ज्या मा भार भारताच्या इतिहासातील महत्त्वाचे विदुषी अशा मानल्या जातात. त्यांचा इंग्लंडचा प्रवास हे 1883 साली लिहिलेलं प्रवास वर्णन हे पत्रात्मक आहे. तर गोडसे भटजी यांचा माझा प्रवास हे 1887 साली लिहिलेले मराठीतले पहिले प्रवास वर्णन मानले जाते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रवास करताना 1857 च्या दरम्यान त्यांना 1857च्या बंडाचा अनुभव त्यांना आला. या प्रवास वर्णनाची हकीकत मोठी मनोरंजक आहे. गोडसे भटजी हे खूप प्रवास करून आल्यानंतर काही कालाने आपल्या एका यजमानांकडे पूजा करायला जातात आणि त्या पूजा करायला जात असताना ते त्या बंडाच्या हकीकती व गोष्टी सांगत. त्यावेळेला त्या यजमानांनी त्यांना असे सांगितले, की तुम्ही हे सगळं लिहून का काढत नाही? त्यावेळेला गोडसे भटजींनी ते लिहून काढले आणि ते एक मराठीतले पहिले प्रवास वर्णन म्हणून मानले जाते. ते लालित्यपूर्ण आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. आणखीन काही प्रवास वर्णनांमधनं हे आपल्याला दिसून येते. जसे अनंत काणेकरांचे धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे प्रवास वर्णन दैनंदिनीच्या म्हणजे डायरीच्या स्वरूपाचे आहे. तर गोकर्ण महाबळेश्वर यात्रेप्रकरणी वृत्तांत हे जगन्नाथ विठोबा क्षेत्रीय यांनी लिहिलेले प्रवास वर्णन संभाषणाची म्हणजे संवादाच्या स्वरूपामधील आहे. 1940 नंतर मराठीतील प्रवासाचे स्वरूप बदलत गेले. प्रवास वर्णनाचेही स्वरूप बदलत गेले. अनंत काणेकरांचे धुक्यातून लाल ताऱ्याकडे हे प्रवास वर्णन हे यातून एक परंपरा निर्माण झाली. द्वारकानाथ गुप्ते यांनी 1957 साली माझा युरोपचा प्रवास लिहिला. तर त्यानंतर रावी जोशी, प्रभाकर पाध्ये, आचार्य यात्रे, डी.बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ, पु. ल. देशपांडे, अनिल अवचट, सुभाष भेंडे, पद्मजा पाठक, मीना प्रभू, महावीर जोंधळे इत्यादींनी लिहिलेली जी प्रवास वर्णने आहे, ती प्रवास वर्णने ही परदेशामध्ये केलेल्या प्रवासाच्या संदर्भातली आहेत, असे आपल्याला लक्षात येते. दिलीप चित्रे यांचं शिवा राणीच्या शोधात, व्यंकटेश माडगुळकर यांचं नागझिरा, पांढरी मेढरे, हिरवी कुरणे ही प्रवास वर्णने स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही राजकीय व्यक्तींनी जसे नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, माधव गडकरी यांनी देखील प्रवास वर्णने लिहिलेल्यामुळे हे प्रवास वर्णन हे महत्त्वपूर्ण असे मानले जाते. या प्रवास वर्णनांचे काही प्रमुख प्रकार आपल्याला सांगता येतील. मागच्या तासांना उल्लेख केल्याप्रमाणे धार्मिक प्रवास वर्णन म्हणजे धर्माच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर म्हणजे जशा देवादिकांच्या जत्रा असतील, सण उत्सवाच्या निमित्ताने लोक गावांना जातात आणि त्यातील वृत्तांत हा नंतर सांगितला जाईल. मराठीतलं पहिली प्रवास वर्णन या वृत्तांताप्रमाणेच होते. त्यात प्रामुख्याने तीर्थयात्रांचीच वर्णने असत. आदी, तीर्थावळी आणि समाधी हे नामदेवांनी लिहिलेल्या रचनांमध्ये तीर्थावळी ही एक प्रमुख वृत्तांतच आहे असे आपल्याला म्हणता येते. गोकर्ण महाबळेश्वर यात्रेप्रकरणी वृत्तांत हे 1863 साली लिहिलेला वृत्तांत हा धार्मिक प्रवास वर्णनाचा प्रकार आहे. त्यानंतरचा एक प्रकार आपल्याला सांगता येतो तो म्हणजे व्यावसायिक प्रवास वर्णन. व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळी माणसे प्रवास वर्णन करतात. ते प्रवास करतात त्याचा वृत्तांत ते लिहितात. हे व्यावसायिक स्वरूपाचे प्रवास वर्णन आहे. अलीकडच्या काळातील विविध अभ्यासवृत्ती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तेथे त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर लिहिलेला जे वृत्तांत आहे ते यामध्ये मोडता येते. पत्रकार आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करतात आणि त्यातून त्यांना जे अनुभवाला येते ते लिहितात. त्याला देखील व्यावसायिक प्रवास वर्णन म्हणता येईल. या व्यतिरिक्त काही व्यक्ती केवळ प्रवासाचा छंद म्हणून प्रवास करतात. जंगल सफारी, समुद्र सफारी, गिर्यारोहण, गड किल्ले, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणे यासारख्यातून ते आपला प्रवास ते व्यक्त करत असतात. काही प्रवास वर्णन ही पर्यटन स्थळांना दिलेली भेटी असतात. याची उदाहरणे आपण पाहिली.
देशाबाहेरील प्रवास वर्णने म्हणजे परदेशामधली जी प्रवास वर्णने आहेत ती आपण बघितली. या प्रवास वर्णनांची काही वाङ्मयीन वैशिष्ट्ये आहेत. ती वाङ्मयीन वैशिष्ट्ये कोणकोणती? तर पहिले वाङ्मयीन वैशिष्ट्य, प्रवासासाठी निवडलेल्या स्थळाच्या सौंदर्यात, त्याच्या सहवासात लेखकाने घेतलेल्या प्रवासाचा अनुभव तो व्यक्त करतो. म्हणजे प्रवासात त्याला त्या स्थळाचे काय-काय अनुभव आले, तो ते व्यक्त करतो. त्यामध्ये एक प्रकारची कथनात्मकता असते, काव्यात्मक ओळी किंवा काव्यात्मकता ही देखील प्रवास वर्णनात येते. तुम्हाला नेमलेल्या महावीर जोंधळे यांच्या प्रवास वर्णनाचे उदाहरण या संदर्भात घेता येईल. प्रवास करताना पाहिलेल्या गोष्टीचे वर्णन त्या सत्यकथनासारखे त्यामध्ये आल्यामुळे एक प्रकारे त्याला दस्तऐवजाचे स्वरूप होते आणि एक प्रकारचा ऐतिहासिक असा आढावा, ऐतिहासिक असे मूल्य या प्रवास वर्णनांना येतो. प्रवासात भेटलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळ्या स्वरूपाच्या तसेच वेगवेगळ्या व्यक्तिमत्व असलेले असतात आणि या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या माणसांचे वर्णन आल्यामुळे वेगळ्या अशा लक्षात राहतील अशा व्यक्तींची व्यक्तिरेखा ही प्रवास वर्णनामध्ये आपल्याला अनुभव अनुभव अनुभवास येतात. प्रवास वर्णनामध्ये असलेली जी निवेदन पद्धती आहे, त्या निवेदन पद्धती बरोबरच लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा, लेखकाच्या असलेल्या जाणीवांचा आलेख, स्वरूप आपल्याला या प्रवास वर्णनांमध्ये दिसून येते. प्रवास वर्णनांची ही जी काही वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांमधनं आपल्याला एक महत्त्वपूर्ण असं लक्षात येते, की तो एका विशिष्ट काळाचा दस्तऐवज देखील आहे. तो एक सांस्कृतिक आणि साहित्यिकदृष्ट्या महत्त्वाचा असा दस्तऐवज असतो. आता मराठीतील या प्रवास वर्णनांचं स्वरूप आपण नंतरच्या काही तासांना बघणार आहोत. येथे आपण मराठीतील प्रवास वर्णनाविषयीचे विवेचन बघितले. मराठीतील काही प्रवास वर्णनांचा आढावा आपण घेतला. त्याचबरोबर मराठीतल्या प्रवास वर्णनांच्या असलेल्या घटकांचा विचार आपण केला. याविषयीचे सगळे टिपण, सविस्तर असे टिपण हे तुम्हाला मिळणारच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रवास वर्णनांची उदाहरणे दिली जातील. या प्रवास वर्णनांच्या असलेल्या घटकांची माहिती दिली जाईल. नंतरच्या काही तासांमध्ये आपण या तुम्हाला नेमलेल्या प्रवास वर्णनांमधील काही उतारांचे वाचन करून त्या प्रवास वर्णनाची वैशिष्ट्ये आपण समजून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण जो प्रवास वर्णनाविषयीचा भाग बघितला, त्यामधील ठळक मुद्दे आपल्याला असे सांगता येतात, की प्रवास वर्णन हा ललित साहित्याचा एक महत्त्वाचा असा प्रकार आहे. या प्रकारामध्ये हे ललित गद्य म्हणून मानले जाते. हे काहीसे आत्मचरित्रात्मक असते. प्रवासाचा अनुभव तसेच स्थळाचा अनुभव व्यक्त करण्याकरता आधुनिक कालखंडात लिहिला गेलेला हा साहित्य प्रकार आहे. या साहित्य प्रकारामध्ये प्रवासाची निमित्ते, प्रवासाचा हेतू, प्रवास वर्णनाचा प्रवास वर्णनकाराचे व्यक्तिमत्व, स्थळ आणि त्याचबरोबर त्याची लेखनाची पद्धती ही महत्वाची ठरते. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराच्या सैद्धांतिक आढावा आपल्याला येथे या पद्धतीने सांगता येतो. नंतरच्या तासाला आपण या प्रत्यक्ष प्रवास वर्णनांचा विचार करूया.